दिवाळी अगदी जवळ आलीये आणि वातावरण कसं उत्साहाने भारलेलं आहे नाही का? अगदी सगळीकडे लगबग सुरू झालीये. तर आज आपण ना अशाच काही स्रोतांवर बोलणार आहोत जे दिवाळीबद्दल सांगतात. म्हणजे परंपरा काय आहेत किंवा अगदी सुख-समृद्धीसाठी काय करावं यावरही काही माहिती आहे. हो, यात बरेच वेगवेगळे अँगल आहेत. काही ज्योतिषीय उपाय आहेत, काही वास्तू टिप्स, काही दिवाळीच्या आपल्या मराठी पद्धती. आणि काही जरा आध्यात्मिक विचार पण आहेत. तर चला बघूया काय काय रंजक मिळतंय आपल्याला यात. नक्कीच या स्रोतांमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती, विशेषतः आपल्या मराठी समाजातल्या चालीरीती, हो, मग ज्योतिष, वास्तू, अगदी रोजच्या जगण्यातल्या काही गोष्टी ज्यातून घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी येईल असं म्हणतात. अर्थात यातला बराचसा भाग श्रद्धेचा आहे, हे मान्य करायला हवं. हो, आणि श्रोत्यांनी पण तसं नमूद केलंय की हे श्रद्धेवर आधारित आहे म्हणून. सुरुवात करूया दिवाळीच्या त्या वातावरणापासून. म्हणजे दिवे, फराळ, फटाके हे सगळं डोळ्यासमोर येतं. बरोबर. पण विकिपीडिया आणि इतर काही संदर्भ बघितले तर आपल्या मराठी लोकांच्या दिवाळीत थोडा वेगळा भर दिसतोय, आहे ना? हो, अगदी. म्हणजे लक्ष्मीपूजन सोडलं तर खूप जास्त असे काही क्लिष्ट धार्मिक विधी नाहीत. हां, भर कशावर आहे तर खाण्यापिण्यावर, नातेवाईकांना भेटण्यावर, फराळाची देवाणघेवाण आणि हो, फटाक्यांची आतषबाजी. आणि ती तयारी कधीपासून सुरू होते? वसुबारसेपासून दिवे लागतात, आकाशकंदील, रांगोळ्या. हो, घरं एकदम सजून जातात आणि मग धनत्रयोदशीला फराळाची तयारी पूर्ण होते. आहाहा, लाडू, करंजा, शंकरपाळी, चिवडा, काय काय नाही, तोंडाला पाणी सुटलं. अगदी. आणि मग येतो नरक चतुर्दशीचा दिवस. हो, त्या पहाटेच्या अभ्यंगस्नानाची तर मजाच वेगळी. तेल, ते सुगंधी उठणं, लावून स्नान आणि बाहेर फटाक्यांचा आवाज सुरू. हो ना, लहानपणीची आठवण झाली एकदम. बरोबर. आणि एक इंटरेस्टिंग प्रथा माहितीये? आदल्या दिवशी स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात यमासाठी दिवा लावतात म्हणे. अच्छा. हो, पूर्वी त्याला नरक म्हणायचे, म्हणून नरक चतुर्दशी. अच्छा, हे असं आहे होय? मग लक्ष्मीपूजन, व्यापारी लोक चोपडी पूजन करतात. घरात आपण लक्ष्मीची, धनाची पूजा करतो. हो, लाह्या, बत्तासे, डाळिंब हा प्रसाद असतो मुख्यत्वे. त्यानंतर येतो पाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. श्रीखंडपुरीचा बेत. आणि पत्नी पतीला ओवाळते. आणि मग भाऊबीज, भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस. भाऊ जातो बहिणीकडे, ओवाळून घेतो आणि दिवाळीची सांगता. अरे हो, आणि दिवाळी अंक कसे विसरणार? मराठी साहित्य संस्कृतीचा तो एक महत्वाचा भाग आहे. अगदी. तर ही झाली दिवाळीच्या परंपरेची एक झलक. पण दिवाळी म्हटलं की समृद्धीचा विचार पण येतोच. हो, साहजिक आहे. लक्ष्मीपूजन तर त्याचसाठीच आहे. मग प्रश्न येतो की घरात सुख समृद्धी यावी, टिकून राहावी, यासाठी काय करता येईल? तर आपल्या स्रोतांमध्ये काही उपाय किंवा सल्ले दिलेत. हो, आणि इथेच आपल्याला वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. काही ज्योतिषीय उपाय आहेत, काही वास्तूचे. आणि काही तर अगदी रोजच्या सवयी बदलण्याबद्दल बोलतात. काय उपाय सांगितले त्यांनी? उदाहरणार्थ रोज ब्रह्ममुहूर्तावर उठणं, म्हणजे सूर्योदयाच्या आधी. हं. त्यानं प्रगती होते असं मानलं जातं. आणि शुद्ध पारदाचं शिवलिंग घरात ठेवून त्याची पूजा करणं, याने म्हणे घरात समृद्धी येते. अच्छा. गायत्री मंत्राचा जप करणं. आणि एक जरा वेगळा सल्ला आहे, घरात थोडी तरी कच्ची जागा असावी, मातीची. कच्ची जागा कशासाठी? ती म्हणे शुक्र ग्रहाला बळ देते, आणि शुक्र म्हणजे भौतिक सुख देणारा ग्रह मानला जातो. ओके, इंटरेस्टिंग आहे. अजून काही उपाय आहेत, जसं तिजोरीत कस्तुरी ठेवणं, किंवा कष्ट करूनही पैसा टिकत नसेल तर विधारा नावाच्या वनस्पतीचं मूळ चांदीत घालून वापरायचं. अच्छा. हे सगळे जरा ज्योतिष किंवा वस्तू आधारित उपाय वाटतायत. हो, आणि एक विचार मला खूप आवडला. जेवणाआधी आपल्या ताटातला थोडा भाग प्राणी पक्ष्यांसाठी बाजूला काढणं. हे झाले थोडेसे असे उपाय. पण एका हिंदी मासिकात डॉक्टर रचना भारद्वाज यांनी रोजच्या जगण्यातल्या साध्या सवयींवर भर दिलाय. त्या कोणत्या सवयी आहेत? म्हणजे सकाळी उठल्यावर स्वतःचे तळहात पाहणे, मग जी नाकपुडी जास्त सुरू असेल ना त्या बाजूचा पाय आधी जमिनीवर टाकणे. अरे बापरे, हे जरा जास्तच डिटेल वाटते. यामागे काही लॉजिक असेल का? माहित नाही, कदाचित शरीरातल्या ऊर्जेच्या संतुलनाचा काहीतरी विचार असेल. असू शकतं. मग सूर्याला जल अर्पण करणं, ओम सूर्याय नमः म्हणत, हनुमान चाळीसा वाचणं, गायीसाठी पहिली पोळी आणि कुत्र्यासाठी शेवटची पोळी काढणं, या तर आपल्याकडे जुन्या गोष्टी आहेत. हो, या ऐकलेल्या आहेत. घरात संध्याकाळी दिवा लावणं, स्वच्छता ठेवणं, मोठ्यांचा आदर करणं, अशा साध्या गोष्टी. बरोबर. याच मासिकात अजून एका लेखकाने, पवन कुमार मेहरोत्रा यांनी वास्तुदोषांवर चित्रांच्या मदतीने उपाय सांगितले आहेत. ही कल्पना पण रंजक आहे.
म्हणजे घरात विशिष्ट ठिकाणी विशिष्ट चित्र लावायची. हो, जसे की ईशान्य कोपरा म्हणजे देवघर असतं तिथे पाण्याचं किंवा शंकराचं चित्र लावा. अच्छा. उत्तरेला मनी प्लांट किंवा हिरवीगार झाडी, नदी असं काहीतरी चित्र. आग्नेय कोपऱ्यात उगवत्या सूर्याचं चित्र. आणि नैऋत्य कोपऱ्यात तिथे उंच पर्वतांचं चित्र किंवा बेडरूममध्ये पती पत्नीचा हसरा फोटो. यामागचं लॉजिक काय असेल? अगदी साधं मानसशास्त्र आहे. आपण जे सतत बघतो त्याचा आपल्या मनावर, आपल्या ऊर्जेवर परिणाम होतो असं मानलं जातं. हो, बरोबर. त्यामुळे सकारात्मक आणि त्या दिशेशी संबंधित ऊर्जा वाढवणारी चित्र लावण्याचा सल्ला आहे. मुलांच्या खोलीत त्यांचे वाढत्या वयाचे फोटो लावावेत. यातून सकारात्मक भावना आणि विकासाला चालना मिळते असं ते म्हणतात. म्हणजे वास्तुदोष घालवण्यासाठी बाहेरच्या वस्तू किंवा चित्रांचा वापर. हा एक दृष्टिकोन झाला. हो, पण काही स्रोत याच्याही पुढे जातात. ते व्यक्तीच्या जन्माच्या वेळीच काय ठरलेलं असतं याबद्दल बोलतात. म्हणजे आचार्य डॉक्टर लक्ष्मी नारायण शर्मा यांच्या लेखानुसार जन्माच्या वेळचा योग आणि करण हे व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबावर परिणाम करतात. योग आणि करण हे काय नवीन आहे? हे ज्योतिषशास्त्रातले घटक आहेत. पंचांगात तिथी, वार, नक्षत्र यांच्याबरोबर योग आणि करण पण असतात. योग 27 आहेत आणि करण 11. ओके. तर लेखात म्हटले की जन्मावेळी कोणता योग किंवा करण आहे यावरून त्या व्यक्तीचे काही मूळ गुणधर्म किंवा नशिबाची दिशा कळू शकते. बापरे, खूपच खोलातलं शास्त्र वाटतं हे. एखादं उदाहरण देता येईल का थोडक्यात? हो, जसं लेखात म्हटले की प्रीती नावाचा योग असेल जन्मावेळी तर ती व्यक्ती उत्साही, लोकांना आवडणारी असू शकते, पण जरा स्वार्थी पण असू शकते. अच्छा. किंवा ब नावाच्या कारणात जन्मलेली व्यक्ती धार्मिक कार्यांकडे जास्त ओढा असलेली असू शकते. अर्थात हे खूप सविस्तर शास्त्र आहे. म्हणजे आपण काय करतो, सवयी, वास्तू यावर तर भर आहेच, पण आपण मुळात कसे जन्माला आलो यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत असं हे शास्त्र मानतं. बरोबर. किती वेगवेगळ्या दृष्टिकोन आहेत पहा. याच मासिकात सूर्यदेवतेबद्दल पण सविस्तर माहिती दिली आहे. हो, पंडित अजय दत्त यांनी सूर्याचं महत्त्व सांगितलंय. सूर्य म्हणजे नवग्रहांमधला राजा, शक्ती, सन्मान, आरोग्य, बुद्धी सगळं देणारा. त्याला सृष्टीचा पोषक आणि आत्म्याचा कारक म्हटलंय. हो, त्याचा वार रविवार, दिशा पूर्व, रत्न माणिक, धातू सोनं किंवा तांब. सूर्याला जल अर्पण करणं किंवा त्याचे मंत्र म्हणणं फायद्याचं मानलं जातं. आणि कुंडलीत सूर्य कुठे आहे यावरून पण बरंच काही कळतं म्हणे. आरोग्य, अधिकार, पितृसुख. हो, ज्योतिषशास्त्रानुसार. तर आपण दिवाळीच्या परंपरा पाहिल्या, मग समृद्धीसाठीचे काही उपाय बघितले, ज्यात रोजच्या सवयी, वास्तू, ज्योतिषीय वस्तू, अगदी जन्मावेळच्या ग्रहांपर्यंत आलो आपण. हो. आता थोडं अजून व्यापक म्हणजे अगदी आध्यात्मिक विचारांकडे वळूया का? काही स्रोत हिंदू धर्माची मूलभूत तत्व आणि संस्कारांबद्दल पण बोलतात. नक्कीच. एका लेखात कार्ष्णी रमाकांत शर्मा यांनी हिंदू धर्माच्या व्यापकतेबद्दल छान लिहिलंय की याला कोणी एक संस्थापक नाहीये. हो. खूप विविधता आहे, पण वेद हे प्रमाण मानले जातात. ईश्वर, कर्म, पुनर्जन्म, मोक्ष या संकल्पना महत्वाच्या आहेत. आणि पुराणांचं महत्त्व सांगताना त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी म्हटलंय की 18 पुराणांचा सार एका वाक्यात आहे, परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे दुसऱ्यांना मदत करणं ही पुण्य आणि त्रास देणं हे पाप. किती सोपं आणि महत्वाचं तत्वज्ञान. अगदी. याच धाग्यात पिंपळाच्या झाडाचं महत्त्व पण सांगितलं आहे. डॉक्टर महेश पाराशर यांचा लेख आहे. हो, गीतेत श्रीकृष्णाने स्वतःला वृक्षांमध्ये पिंपळ म्हटले आहे, नाही का? बरोबर. आणि पद्मपुराणानुसार पिंपळ हे विष्णूचं रूप मानलं जातं, म्हणून त्याची पूजा करतात. आणि त्यात पितरांचा वास असतो असंही मानतात, म्हणून श्राद्धाचे विधी वगैरे तिथे करतात. हो. शनिवारी पिंपळाला पाणी घालणं हे शनिदोषावरचा उपाय मानला जातो. आणि वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर तो 24 तास ऑक्सिजन देतो, हे महत्वाचं आहे. अगदी. पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम. पण काही समजुती पण आहेत त्याच्याभोवती, जसं सूर्योदयापूर्वी किंवा रात्री त्याच्याजवळ जाऊ नये वगैरे. म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि विज्ञान यांची कशी तरी सांगड घातलेली दिसते इथे. बरोबर. पण एक विचार या सगळ्यांपेक्षा मला खूप वेगळा आणि खूप खोल वाटला, तो म्हणजे सुरेश अग्रवाल यांचा लेख, जो आईकडून मिळणाऱ्या संस्कारांबद्दल बोलतो. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते म्हणतात की संस्कार जन्मानंतर नाही सुरू होत, तर गर्भातच मिळायला लागतात. आणि त्यासाठी त्यांनी त्रिगुप्ती साधनेबद्दल सांगितलं आहे, जी गर्भवती स्त्रीने करायची असते. त्रिगुप्ती म्हणजे काय नक्की? त्रिगुप्ती म्हणजे मन, वचन आणि काया या तिन्ही पातळ्यांवर संयम ठेवणं. ओके, हे जरा समजावून सांगाल का? मनगुप्ती, वचनगुप्ती, कायागुप्ती. मनगुप्ती म्हणजे मनात वाईट विचार न आणणं.
शांत राहणं, प्रसन्न राहणं, सहनशील असणं. ठीक आहे. वचनगुप्ती म्हणजे कमी बोलणं, गरजेपुरतं, खरं आणि गोड बोलणं, कटू किंवा वाईट शब्द न वापरणं, कोणाची निंदा नालस्ती न करणं. आणि कायागुप्ती? म्हणजे शरीरावर संयम, गर्भापणात उगाच इकडे तिकडे भटकणं नाही, चंचल हालचाली टाळणं, चालण्या बसण्यात झोपण्यात एक प्रकारचा संयम ठेवणं. आणि यासोबत सात्विक आहार घेणं. हो, कारण आईचं मन कसं आहे, ती काय बोलते, कशी वागते, काय खाते, या सगळ्याचा थेट परिणाम गर्भावर होतो आणि तेच त्याचे पहिले संस्कार ठरतात. बापरे, किती गहन विचार आहे हा. म्हणजे आपल्या आयुष्य, आपली समृद्धी हे फक्त बाहेरच्या उपायांवर किंवा नशिबावर अवलंबून नाहीये. तर ते अगदी गर्भावस्थेपासून सुरू होणाऱ्या आंतरिक संयम आणि शुद्धतेवर पण अवलंबून आहे. हा विचार तर मला बाकीच्या सगळ्या उपायांपेक्षा खूप जास्त मूलभूत वाटतो. निश्चितच. हे आपल्याला दाखवून देतं की आपल्या परंपरा आणि श्रद्धांमध्ये केवळ बाहेरचे विधी किंवा ज्योतिषीय उपायांनाच महत्त्व नाही, तर आतली शुद्धता, आपलं आचरण, आपली मानसिक स्थिती याला किती खोलवर स्थान दिलं गेलं आहे. पिढ्यानपिढ्या संस्कार कसे पुढे जातात याची एक वेगळीच बाजू आहे ही. अगदी. तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण दिवाळीच्या मराठी परंपरा बघितल्या, त्यामागचा तो सामाजिक आनंद पाहिला. हो. मग सुखसमृद्धीसाठीचे वेगवेगळे दृष्टिकोन तपासले, रोजच्या सवयी, वास्तू, चित्र, ज्योतिषीय उपाय, अगदी जन्माच्या वेळची ग्रहस्थिती. बरोबर. आणि शेवटी आपण काही व्यापक आध्यात्मिक विचार आणि अगदी गर्भात रुजणाऱ्या संस्कारांपर्यंत येऊन पोचलो. हो, या सगळ्या स्रोतांमधून पारंपरिक श्रद्धा, सामाजिक चालीरीती, ज्योतिषीय मान्यता आणि काही खोलवरचे आध्यात्मिक विचार यांचं एक छान मिश्रण आपल्यासमोर आलं. पुन्हा एकदा आठवण करून द्यायला हवी की यातल्या अनेक गोष्टी, विशेषतः ज्योतिष आणि वास्तू उपाय, हे श्रद्धेवर आधारित आहेत. हो, त्याला सध्या तरी थेट वैज्ञानिक आधार नाही आणि स्रोतांमध्येही तसा उल्लेख आहेच. हे सगळं ऐकल्यावरनं एक प्रश्न मनात येतो. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात जर आपल्याला वैयक्तिक स्वास्थ्य, समाधान किंवा समृद्धी हवी असेल, तर या सगळ्यांमधून म्हणजे परंपरा पाळणं, ज्योतिष वास्तूचे उपाय करणं, रोजच्या सवयी बदलणं किंवा मग ते त्रिगुप्तीसारखं आतून काम करणं, कशाला जास्त महत्त्व द्यावं? हा महत्वाचा प्रश्न आहे. किंवा यांचा योग्य समतोल कसा साधायचा यावर खरंच विचार करायला हवा.